भाजी, टाकल्याची भाजी. खायला जबरदस्त लागते. पानं घ्यायची. टाकल्याची भाजी टाकल्याची भाजी ताटामध्ये ठेवलेली आहे. ते आता निवडून बारीक चिरून घ्यायची. सोनी कशी भाजी निवडते काढतेस? बघा मम्मी दाखवते. पानं काढायचे, एक एक पानं काढायचे. असे 2-3 वेळेला स्वच्छ धुवायचे. धुवून घेतल्यावर असं चाळणीत नितळायला ठेवायचे. असं हे झालं का बारीक चिरून मी कुकरला शिजवणार आहे. काही लोक टोपात शिजवतात पातेल्यात, मी कुकरला शिजवणार आहे. बारीक कापून बारीक कापायची. बारीक कापून मी कुकरला शिजायला घालणार आहे. पटकन होईल. पातेल्यात 10-15 मिनिटं ठेवायला लागतात. 5 मिनिटात होईल. गाळल्यावर असे पिळून घ्यायचे. पिळून घेऊन असे सुट्टे करायचे. गॅसवर तवा ठेवलाय. विड्याचा तवा आहे. लोखंडाच्या तव्यात मी जास्त करून पालेभाज्या करते. तर टाकल्याची भाजी 2 प्रकारे मी बनवून दाखवणार आहे. एक तिलकुटाची आणि ही कांद्यातली. ही टाकल्याची भाजी पिळल्यावर अशी सुटसुटीत करून घ्यायची. आता कांदा टाकायचा. दोन पळ्या तेल टाकायचं. ओली मिरची बारीक केली. टाकल्याची भाजी सुटसुटीत केलेली अशी टाकायची. परतून घ्यायची चांगली. काही लोक ओला खोबरं टाकतात. माझ्याकडे ओला खोबरं नाही आहे, त्यामुळे मी कांद्यातच करते. चवीनुसार मीठ टाकायचं. मी लोखंडाच्याच तव्यात करते, कारण आपल्या शरीरात लोह गेलं पाहिजे म्हणून मी लोखंडाच्याच तव्यात करते. जास्त करून पालेभाज्या ठेवायची. झाली आपली टाकल्याची भाजी, कांद्यातली टाकल्याची भाजी. वा, भात मस्त सुटला. हा भाजीचा दुसरा प्रकार. भाजी उकडवून पिळून घेऊन ठेवली होती. हा दुसरा प्रकार दाखवते. हा सुटसुटीत करून घ्यायची. अशी टाकायची भाजी पिळून. त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा पूर्ण चुरून घ्यायचा. त्याच्यात हा तिलकुट टाकायचा. तिलकुटाचं तुम्हाला रेसिपी नंतर सांगते कसं काय करायचं. तिलकुटात सगळं मीठ, मसाला, धने वगैरे सगळं असतं आणि काळे तीळ. या तिलकुटाचा एकजीव करायचा. तिलकुट असं एकजीव केल्यानंतर तव्यात थोडं तेल ओतायचं.
तेल ओतल्यावर ही टाकायची. आजी इथं मध्ये निखारा ठेवून नंतर त्याच्यावर तेल ओतून अशी लिपून घ्यायची. पण मी आता गावाला असते तर तसं दाखवलं असतं. आता शहरात कुठं निखारे वगैरे नसतात तेव्हा ते तेलात टाकायचं. परतून घ्यायची. हा भाजीचा दुसरा प्रकार. थोडं झाकून ठेवायचं. आपली भाजी झाली आहे. ही तिलकुटाची आहे. तिलकुट टाकून केलेली भाजी. ही कांदा आणि मिरची टाकून केलेली भाजी आहे. टाकल्याचे असे दोन प्रकार करून दाखवले. ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा. तुम्ही कसे बनवता हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा.